पासून विश्रांती झाली आणि माझा मित्र रत्नदीप आम्हाला गोव्याला जॉईन झालेला आहे। तर आता थोडा आराम झालेला आहे। तो पण प्रवास करून थकलेला होता, रात्रभर ट्रेनने आला आहे। त्याने आम्हाला सरप्राईज दिलेला आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि आमचे 2 पुतण्या जाम खुश आहेत। तर आम्ही आता प्रवासाला सुरुवात केली आहे। ते ओल्ड गोव्याच्या चर्चला जाणार आहे। त्याच्यानंतर एक सरप्राईज पॅकेज आहे संध्याकाळी, त्याचे डिटेल्स मी तुम्हाला संध्याकाळीच देणार आहे। तर चला मित्रांनो, आज आपण जाऊया ओल्ड गोव्याला चर्चमध्ये चर्च बघायला। धन्यवाद। क्रिसमसचा सण गोव्यामध्ये खूप जोरदार साजरा केला जातो आणि आज जे आम्ही आलो आहे ते खूप जुनं चर्च आहे, तर तिकडे आलेलो आहे। तर तुम्ही पार्किंग बघू शकतात। ही हाटी चर्चपासून जवळजवळ 2 किलोमीटरला आहे। प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि क्रिसमससाठी सज्ज झालेला आहे गोवा, तर तुम्ही बघू शकतात। तर आज आपण बघूया आपल्या ओल्ड गोव्यातील चर्चला। गोवा फेस्टिवल चालू झाला आहे, तुम्ही बघू शकतात काय। तर सेल्फी पण झाला पाहिजे। झालेला आहे। मागे म्हटल्याप्रमाणे प्रशासन सज्ज झालेलं आहे पूर्णपणे आणि गोवा या मोठ्या उत्साहाला पूर्णपणे तयार झालेला आहे। ते माझ्या समोर दिसत आहे ते चर्च आहे आणि ते ओल्ड चर्च आहे। हे दोन्ही चर्च समोरासमोर आहे। तर बघण्यासाठी खूप पर्यटक गोव्यात आलेले आहेत, न्यू इयरचं सेलिब्रेशनसाठी आणि क्रिसमससाठी। तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे तयारी झाली आहे आणि रात्री हा नजारा अप्रतिम असेल, बघू शकतात तुम्ही। तो जो चर्च आहे तो समोरासमोरच आहे तो चर्च, हा ओल्ड चर्च आहे। मोठ्या प्रमाणात आज कॅथलिक लोक येथे त्यांची प्रार्थनेसाठी येणार आहेत, तर मोठ्या प्रमाणात तसंच प्रशासन पूर्ण तयारी केलेली आहे। बघू शकतात तुम्ही, आज ओल्ड गोव्याला जत्रेचं स्वरूप आहे आणि मार्केट अख्खं सज्ज झालेलं आहे। झुला वगैरे सगळं आलेलं आहे। तुम्ही बघू शकतात वेगवेगळी खेळणी, खाज्याची दुकानं, वेगवेगळ्या ह्याचे मार्केट पूर्ण सज्ज झालेलं आहे। बघू शकतात चारी बाजूने आणि क्रिसमसची जोरदार तयारी। एक कार्निवलचं रूप घेतलं जातं आणि अजूनही संध्याकाळ झालेली नाही आहे। खूप मोठ्या प्रमाणात लोक इथे खरेदीसाठी येणार। हे ओल्ड गोवाचं मार्केट आहे, बघू शकतात। दुपारच्या वेळेतही म्हणजे 4 वाजलेले आहेत, दुपारची वेळ बोलू नाही शकत, तरी पण लोक आता मोठ्या संख्येने यायला लागलेली आहेत। बघू शकतात तुम्ही मार्केटचा चारी बाजूने घेतलेला व्हिडिओ आहे। बघू शकता समोरून खूप सारी लोक येतात। नमस्कार मित्रांनो, तर आता मी एक संध्याकाळचं सरप्राईज पॅकेज होतं क्रूजमध्ये, पॅराडाईज क्रूज पुढचे व्ह्यूज आपण बघू। मेटल डिटेक्टरद्वारे आमची चेकिंग झालेली आहे। बघू शकता समोर मोठी क्रूज आहे, पार्टी क्रूज, पॅराडाईज कंपनीची, खूप फेमस आहे।
त्याचे रिव्ह्यूज आम्ही नेटवर बघितलेले. तर आमचा मित्र आता पॅराडाईजमध्ये आणि बघा कसे एकदम जोशमध्ये आहेत सगळे. खुश आहेत खूप की आज क्रूजवर जाणार. बघू शकतात लाईनशीर अशा क्रूज उभ्या आहेत त्या वेगवेगळ्या कंपनीच्या. तर आमची जी क्रूज आहे ती पॅराडाईज म्हणून आहे. तर आता आम्ही तिथेच चाललो आहे. समोर बघू शकतात बरोबर पणजीला हा अटल सेतू आहे. अटल सेतूच्या खाली हे क्रूज सुटतात. प्रवास जवळजवळ 2 ते 3 तासाचा असतो. आमची पॅराडाईज क्रूज आता आलेली आहे, किनाऱ्याला उभी आहे. तर बघा कसे पर्यटक बसलेले आहेत. हे आम्हाला समुद्रात आत नेणार आहे. तर आणि ह्याच्यात डान्स वगैरे असणार आहे. तर खूप काही एंटरटेनिंग अशा या गोष्टी आहेत. बघा कशी पब्लिक लाईनशीर चढते आहे क्रूजवर. बघू शकतात पॅराडाईज ग्रुपमध्ये एवढी लाईन आहे. सगळे आलेले आहेत न्यू इयर सेलिब्रेशनसाठी, क्रिसमस सेलिब्रेशन. आता आम्ही पण आमची तिकीट काढायला गेलेले आहे. तर तिकीट काढल्यानंतर आम्हीही क्रूजवर चढल्यावर तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवू. आम्ही क्रूजमध्ये चाललेलो आहे. बघू शकतात कशा प्रकारे साऊंड उडणार आहे. आणि दुर्वा हा फुल एक्साइटमेंट आहे. फक्त थोडी पण एक्साइटमेंट आहे. आणि आता आम्ही क्रूजमध्ये एंटर केलेलो आहे. वरच्या डेकवर जाणार आहे. बघू शकता तुम्ही नजारा क्रूजचा. आणि बहुतेक धमाल आहे. डीजे ऑन आहे. पूरा समुद्र किनारा warming up session for you. So can I see everyone standing up please just for 2 minutes. So 2 minutes ये सुबह से रिक्वेस्ट खड़े हो जाइएगा. आपको डिफिकल्ट सा एक्सप्लेन करना है. So our DJ is going to play one of the most famous cocktail song called Goa Amche Goa. इसका पता है Goa Amche Goa. आपको क्या कहना है? और बड़े प्यार से everybody waving hands. सुनो आप wave कर सकते हो. हाय अभी दिए तो everybody बोल दे. Yes, we're clapping hands. Again, waving hands. And here we go with the music. Continue waving hands. Come on, everyone. Go on now. Bajate hain so now. Now sing it loud. Goa, Amche. Goa, Amche.
जाए एक बार जो जवानी दीवाना भैया किनाऱ्यावरील नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे समुद्र किनाऱ्यावरील शीशेल हॉटेलमध्ये. एकदम समुद्र किनाऱ्यावरच आहे. चक्कत माझ्या बाजूला समुद्र किनारा आहे आणि दुर्वा फुल एक्साइटेड आहे. मित्रांनी इथे आला आला एवढा म्युझिकचा आवाज तर तुम्ही ऐकू शकता. बाजूला तुम्हाला खाता खाता मस्त एकदम नॅचरल आवाज, खाता खाता समुद्राचा आवाज. हा हा आणि इथे जेवण आहे. आताशी आता आलो आहे. इथे असं कॅन्टन डिनर आहे. डिनर सो खूप एक्साइटेड आहे. सो तुम्ही इथे येऊ शकता. हे कुठे आले ते सांगा आता गिरीशिकाला. शीशेल रेस्टॉरंट अँड बार आहे. खूपच सुंदर आहे. तर याचे रिव्ह्यू आता थोड्या वेळातच कळेल तुम्हाला.